डायबिटीज हा आजार, मधुमेह हा आजार बायकांमध्ये, पुरुषांमध्ये, लहान मुलांमध्ये सगळ्यांमध्ये वाढत चालला आहे. बायकांमध्ये वाढण्याचं कारण एक तर लाईफस्टाईल चेंजेस राहू शकतं. कारण की आज पर्सनल लाईफबरोबर त्यांना प्रोफेशनल लाईफ पण सांभाळायची असते. त्याचं स्ट्रेस, तणाव, नाहीतर मग बरोबर जेवण संतुलित नसणं, मग व्यायामाचा आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्कॉर्पोरेशन नसणं, या सगळ्या गोष्टींमुळे डायबिटीजचा रिस्क बायकांमध्ये वाढतो. दुसरी गोष्ट आजकाल PCOS हे सगळं आजार पण बायकांमध्ये वाढत चाललं आहे. त्याचं एक कारण लठ्ठपणा आहे. त्याच्यामुळे पण डायबिटीज वाढण्याची शक्यता वाढते. बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये म्हटलं तर डायबिटीजचे लक्षणं काय? तर कॉमनली जे असतात ते असतं तहान जास्त लागणे, लघवी जास्त होणे, अचानक वजन कमी होणे, हे कॉमन लक्षणं आहेत. बायकांमध्ये स्पेसिफिकली राहू शकतात ते युरिनरी इन्फेक्शन राहू शकतं, वजायनल कॅन्डिडल फंगल इन्फेक्शन येऊ शकतं, वजायनल इचिंग वगैरे, हे सगळं कॉमन लक्षणं आहेत बायकांमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पिरियड्स इरेग्युलॅरिटी जर असली तर डायबिटीज चेक नक्की करावा. नंतर बायकांमध्ये इन्फर्टिलिटीचा त्रास, नाहीतर प्रेग्नन्सी झाल्यानंतर मिसकॅरेज, ॲबनॉर्मल बेबी, या सगळ्या जर गोष्टी असतील डायबिटीजचं लक्षण राहू शकतं.